हॅलो. हॅलो, कोण बोलते? हा सर, ॲडव्होकेट रेहान मोमीन. हा ॲडव्होकेट रेहान मोमीन. हा बोला. हा ते रस्त्याचा विषय होता, शिरोली खुर्द. हा शिरोली खुर्द ग्रामस्थ अर्ज. हा हा मग त्याबद्दल आपण काय सर, आता तुम्ही तर काय आदेश दिलेला नव्हता. हा त्या दिवशी त्यांनी माझ्याकडे जमावबंदी वगैरे काही काही उल्लंघन केलेलं आहे भरपूरशा आदेशांचे. हो. हा मग त्याच्यावर आदेश काय पारित करणार आहे आपण पुढे ते मला सांगा. शिरोळी खुर्द कुठे आले? रहमान इनामदार सर, 30 भाग झाले आपले जुन्नर टाइम्सला. हा 30 भाग झाले आपले जुन्नर टाइम्सला. हा हा मग हा मग हॅलो, माझा नंबर दिला कोण होता तुम्हाला? सर मी घेतला ना. आता काय तुम्ही तहसीलदार आहे म्हणल्यावर जुन्नर तालुक्याचे आता काय हा जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आहे सर आपण. आणि तुमचा नंबर नाही मला भेटणार, मग कुणाचं भेटल? असं का? हा बरं बरं चालेल. मग काय बरं म्हणता? मला सांगा बरं, आता तुमचे भोसले भाऊसाहेब आहेत. भोसले साहेबांनी काय काय उद्योग केले, तुम्ही त्यांचं ट्रान्सफर घोडेगावला केलं दुसऱ्या तालुक्यात. हो. हा मग ती केस मी तुमच्या पुढे मीच भांडायला आलो होतो ना. हा फक्त ते भांडताना माझं थोडासा तोल गेला. मग तुम्ही मला ते सांगितलं की बा तुमच्या पुरतं बोला. शिवनेर नागरी मी कोऑपरेटिव्हचा वकील आहे तालुक्यातला. हो. जिल्ह्यातला नाही, 5 जिल्ह्यांचा. हा हा 5 जिल्ह्यात मी कोऑपरेटिव्हचं काम करतो सर. आणि त्या दिवशी तुमचे खैरे साहेबांनी सरळ सरळ सांगितलं की बा आमच्याकडे आदेश नाही, पण तिकडं जमावबंदीचा आदेश नसताना काय एवढा गोंधळ झाला, मला ते थोडंसं राग आला. मी म्हणलं नाही, शेळके साहेब असा आदेश देऊ शकत नाही. नाही हो, बरोबर आहे. त्याच्यातनं तुम्ही काय हे घेता का? थोडं कमी जास्त करायचं घेता का? काय काय नाही, थोडं पैसे म्हणलं घेता का? काय पैसे कशाला? मी तुम्हाला देतो ना पैसे सर. मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही कशाला मला पैसे देताय? ते ठेकेदाराचं टक्केवारीचं नका मला बोलू सर. मी सांगितलं ना, शिवरस्ता तुम्ही काढा सर, मी उभा राहतो सरळ सरळ. कुठला रस्ता? शिवरस्ता. आपला जो मंत्रालयाचा आदेश आहे ना, तो मी कन्फर्म करतो. बावनकुळे साहेब तुम्हाला पाहिजे तर मी बावनकुळे साहेबांचं लेटर देतो, बस. अजून काय पाहिजे? मी मुंबईतच असतो. मंत्रालय काय हायकोर्टापासून लांब आहे का? नाही, मंत्रालय काय एवढं लांब आहे? आणि बावनकुळे साहेब तुम्हाला लांब असतील, मला नाही. आणि बबनराव थोरातांनी डायरेक्ट मला सांगितलं, बेंचवर म्हणे तिथून जर रस्ता झाला हातपाय मोडून टाक म्हणे त्याचे. अहो म्हणलं तसं नसतं, तालुक्याचे तहसीलदार वेगळेच. अरे म्हणे पण हे तुझ्या रस्त्याला जे विरोध करतायत हे गावातले लोक नाही ना, हे गावगुंड आणलेले आहेत आणि ते त्या गावचे नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही ते गुन्हा दाखल करायला सांगा तहसीलदारांना. म्हणलं तर मी 10 वेळेस सांगल तर त्याच्यात 7 लोक गावचे आहेत, बाकीचे सगळे आउट ऑफ विलेज आहेत. निलेश मोरे म्हणा, निलेश मोरेवर बाई पळून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. मग आपण काय करायचं मला सांगा बरं त्याच्यात? ते एक अरुण गोविंद मोरे त्यांनी ते पतसंस्था बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं साहेब आपण असं काही नाही प्रत्येकाला धरून धरून हाणून मारून, माझ्या रस्त्याने जाणारे फक्त 4 घर आहेत वर. मग तहसीलदारांना कशाला तुम्ही त्रास देताय? तहसीलदार साहेबांचं काय चुकल? शिवरस्ता जर काढायचा आदेश तहसीलदार साहेब देतील ना आदेश शिवरस्त्याचा. मग आपण एवढ्या इथपर्यंत वर जायची काही कारण नाही. नाही, बरोबर. काम काय करता साहेब? मी वकील आहे हायकोर्टाला. कुठे? जुन्नर हायकोर्टला सर, हायकोर्टला मी वकील आहे.
तुम्हाला माझा नंबर दिला कोणी? मिळाला सर इकडून तिकडून. कुठनं पण? आता कोण देणार सर? आता मला सांगा, तुम्ही आता पहिले ते भोसलेंचं प्रकरण दाबण्यासाठी किंवा मी तुम्हाला 40,000 रुपये दिले होते, तुम्हाला लक्षात येते का तुम्हाला ते उदापूरचं प्रकरण? नाही राव. उदापूरच्या प्रकरणात मी 40,000 रुपये दिले होते ना तिथं तुम्हाला. असं काय करताय तुम्ही? नाव काय माझं? सुनील शेळके. हा. तुम्ही कुणाचे नातेवाईक आहे? बरं, तुमची अपॉइंटमेंट कुणी दिली? मी देऊ? बरं, उद्या एक काम करतो, उद्या साहेबांना सांगतो तुम्हाला फोन करायला. सर तुमच्याशी बोलतील का रेहान मोमीनचा काल रात्री फोन झालाय, ते सर तुमच्याशी बोलून घेतील. बरं बरं चालतंय, ठीक आहे. हे सर काय होतं, वरच्या लेवलच्या बातम्या खाली नको जायला. हो बरोबर आहे. आणि काय तुम्ही मला सांगा ना, तुम्ही हायकोर्टला तुमचं मॅटर आहे ना, मी करतो काय असेल ते. आता मला सांगा, पोतूर पोलीस स्टेशन किंवा आळेफाटा पोलीस स्टेशन आल्यावर मलाच भेटतात. कुणाला भेटतात? जुन्नरचा माणूस बाबा, आपला शिरोलीचा एक माणूस आहे. बरोबर ना. हा, मग ते येतात भेटतात, ए बाबा ते सरकारी वकिलाकडे. आम्ही पण त्यांना गुढे लावतो सरकारी वकिलांना. माझ्या विभागातला माणूस आहे, वेंचोत नीट राय. मग ते सरकारी वकील पण त्यांना करतो ना मॅनेज. हो बरोबर. हा, पण ते काय झालं साहेब माहितीये, आपली ना पहिली गाठ ना भेट, फोनवर बोलणं झालं आणि ते तुम्ही ते काय नॉर्मली घेतलं किंवा काय तुमच्या हिशोबाने झालं ते मला काही कळलं नाही. म्हणून तुम्ही मला इतक्या रात्री फोन केला. नाही, तुमचा फोन आला होता मला, त्याच्यामुळे रिप्लाय दिला तुम्हाला. हा, मी केला होता ना सर तुम्हाला, पण तुम्ही ते कट केला. नंतर मी नाव सांगितलं तुम्ही कट केला, परत तुम्ही केला मला आत्ता. म्हणून मी रिप्लाय दिला, म्हणलं तुमचा नको बॅलन्स कमी व्हायला. म्हणलं तुमचा बॅलन्स नको कमी व्हायला. नाही, बॅलन्स कशाला कमी होईल, आपला अनलिमिटेड आहे सर. नाही तेच म्हणलं. तुम्ही कुठे राहिला? ते याला आहे का, कोले साहेबांच्या ऑफिसच्या आतमध्ये? कोले साहेब? अहो, कोले साहेबांचं ऑफिस आहे ना आपलं, खासदार साहेब. आमदार खासदार साहेब. हा, तिथून आतमध्ये का तुम्ही ते राहिला रस्त्याला? हो. बर, आता AR साहेब, AR माहिती ना तुम्हाला, असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी. हो साहेब, मी 5 जिल्ह्यांचा कोऑपरेटिव्हचा माणूस आहे, म्हणजे ऍज अ ऍडव्होकेट हायकोर्टला मी 5 जिल्ह्यांचं मी प्रतिनिधित्व करतो. मला सांगा, मी 5 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आणि तुम्ही जर मला असं हाडतोड करणार तर मग कसं जमत? ना. आणि ते गावकऱ्यांनी मला सांगा ना काय सांगितलं त्याच्यात, तहसीलदाराचा आधी तुम्हाला माहिती का, ते खैरेनी बावळटपणा काय केलाय त्याच्यात? तुम्ही ऐकलं का ते व्हिडिओ? ऐकले का सगळे? नाही, व्हिडिओ नाही ऐकलं. अहो, त्या तुमच्या खैरेनी सांगितलं तहसीलदाराचा बावळटपणा आहे म्हणून. मी तुम्हाला वाटलंच तर मी पाठवतो. खैरेनी सांगितलं तहसीलदाराचा बावळटपणा आहे म्हणून. व्हॉट्सअपवरती मला पाठवा बरं तो. अहो सर, मी पाठवतो. तुमचा नंबर काही मी सेव्ह केलेला नाही किंवा काही नाही. मला फक्त मी बाहेरून नंबर घेतला, बाबा शेळके साहेबांचा नंबर पाठवा. पण आता तुम्ही मला समोरून कॉल केला म्हणून मला ते आलं. तुमचा फोन आला म्हणून मी तुम्हाला कॉल केला, रिप्लाय द्या तुम्हाला. हा, रिप्लाय दिला ना सर. ते कामच आहे तुमचं, तुम्ही तहसीलदार आहेत. बरं साहेब, तुमची अपॉइंटमेंट कोणी केली मंत्रालयातून? तुमची मंत्रालयातून अपॉइंटमेंट कोणी केली? कोणी केली म्हणजे? साहेबांचं नाव सांगा मला. नाही सांगायचं, त्याचं पण नाव विसरलो असं मी. नाही ना साहेब, मग ते उद्या जर मी त्यांच्याकडे गेलो, मेन्शन म्हणे ते असं आहे, आपलं प्रकरण गेलंय त्यांच्याकडं, पण म्हणजे काय असेल ते म्हणे मी सांगतो तहसीलदार साहेबांना. त्यांनीच मला दाबलं, तू कशाला उद्योग करतो म्हणे, वेंचूत माझा माणूस आहे म्हणे तो. साहेबाचा नातेवाईक आहे, तू कशाला उद्योग करायला लागला? म्हणलं ठीक आहे. म्हणलं मी काय साहेब, म्हणलं माझं काय समोर जाण्याचं हे प्रयोजन नाही, हायकोर्ट वगैरे किंवा कंटेम्प्ट वगैरे ते काय माझं नाही इश्यू.
गावचे अरे पण नाही. ए, जादू, ए, मी काय बोलतो, ऐक. तू बोलतोय कुठून म्हणतो मला ते सांग फक्त. हम्म. कुठून बोलतोय तू? मुंबई. मुंबईवर कुठून? ठाणे. ठाण्यात कुठं? डोंबिवली. तुझ्या आईच्या गांडीत ठेवलं ठाणे डोंबिवली. हा. ठेव फोन कट कर. परत मिस कॉल देत नको असे वाढ खाऊ. काय काय? परत फोन नाही आले पाहिजे या नंबरवरती माझ्या. आणि आला तर तुझ्या गांडी पाहिजे का येऊन तिथं. बोल ना. हॅलो. हा साहेब हे गांडीत पाय घालीन याव करीन त्याव करीन अशी भाषा आपल्याला शोभनीय नाही साहेब. मग काय बोलतो बोल. सुनील शेळके साहेब बोलताय ना आपण. तहसीलदार आहे आपण जुन्नर तालुक्याचे. मग आपण काय बोललं पाहिजे साहेब? हेच म्हणतोय आपण शिव रस्ता काढायचा GR आहे का नाही. मग आपण माझ्या कुटुंबाची का बदनामी केली मला तेवढंच विचारायचं आपल्याला. अरे फोन तू पहिले नंबर कन्फर्म कर आणि मग बोल ना. कोण बोलताय आपण मला ते सांगा. तू ना नंबर कन्फर्म कर मग बोल. शेळके का आपण? हा हा. मग आपण जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आहेत का? पहिले नंबर कन्फर्म कर. तो नंबर दिला कोण ते काय म्हणतोय आपण तिथं तहसीलदार आहात का जुन्नर तालुक्याचे? हे तुझ्या आईचं राहणार ठेव. अरे मी काय म्हणतोय ते ऐक ना भाडकाऊ. ठेव. बेन्या